रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा समाजात भीती निर्माण होते असे ताशेरे ओढलेत कोर्टाने पोलिसांच्या कारनाम्यावर। पण नेमकं झालं काय होतं तर 2020 मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तामिळनाडूच्या सथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात अखेर 16 वर्षांनंतर सत्याचा विजय झाला। लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून टी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स या दोन निष्पाप व्यापाऱ्यांचा पोलिसांनी सतत अमानुष छळ करून बळी घेतला होता। मदुराई सत्र न्यायालयानं या घटनेला क्रूरतेचा कळस मानत ऐतिहासिक निकाल दिला। सीबीआय तपासामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं दिलेली साक्ष आणि पोलीस ठाण्यामध्ये मिळालेले रक्ताचे डाग या पुराव्यांच्या आधारे दोषी पोलिसांचा गुन्हा हा उघड झाला। न्यायालयानं या प्रकरणाला दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजेच रेअर ऑफ द रेअर या श्रेणीमध्ये धरलेलं असून इन्स्पेक्टर श्रीधर यांच्यासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे। पीडित कुटुंबाला 1,40,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिले। हा निकाल म्हणजे वर्दीच्या आड लपलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळालेली एक मोठी चपराक आहे। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही हे आज पुन्हा एकदा या निकालामुळे सिद्ध झालंय।